हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टॉपिक इनहेरिटन्स, इंटरफेस अँड पॅकेजेस ह्या चॅप्टरमधील आपण पुढचा पार्ट बघायचा आहे. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला डायनामिक मेथड डिस्पॅच म्हणजे काय, त्याचप्रमाणे फायनल कीवर्ड कसा वापरायचा आणि त्याचं यूज काय आहे, त्याचप्रमाणे ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड कुठे कुठे वापरायचा, तो कोणाकोणाला लागू होतो हे आपल्याला आज बघायचं आहे विथ एक्झाम्पल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट बघूया डायनामिक मेथड डिस्पॅच. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स आणि त्याचे टाईप्स कुठले कुठले आहेत, त्यानंतर कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हरलोडिंग, हे जे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचे टाईप्स होते ते आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण DMD म्हणजेच डायनामिक मेथड डिस्पॅच काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर डायनामिक मेथड डिस्पॅच इट इज वन ऑफ द एक्झाम्पल और वन ऑफ द टेक्निक फ्रॉम द रन टाईम पॉलिमॉर्फिझम. म्हणजे काय, तर डायनामिक मेथड डिस्पॅच ही एक टेक्निक आहे कशाची, तर रन टाईम पॉलिमॉर्फिझमचा एक टाईप आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर इट इज अ प्रोसेस इन विच अ कॉल टू ओव्हररिडन मेथड इज रिझॉल्व्ड ॲट रन टाईम रादर दॅन कंपाईल टाईम. म्हणजे काय, आपण मेथड ओव्हररायडिंग बघितलेलंच आहे. ठीक आहे. तर डायनामिक मेथड डिस्पॅच म्हणजे बघा, इट इज अ कॉल टू ओव्हररिडन मेथड. म्हणजे एखादी मेथड ओव्हरराईड केलेली आहे, तर ती ओव्हरराईड केलेली मेथड ही एक्झिक्यूट किंवा रिझॉल्व केलेली आहे. ती कधी, म्हणजे डिसाईड केलेले कोणती मेथड आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे हे रन टाईमला डिसाईड केलेलं आहे रादर दॅन द कंपाईल टाईम. म्हणजे जर एखादी मेथड आपण ओव्हरराईड केलेली असेल तर ती ओव्हरराईड केलेली मेथड आपल्याला रन टाईमला कळते की ती मेथड एक्झिक्यूट केलेली आहे, त्याच्याऐवजी कशाच्या ऐवजी, कंपाईल टाईमच्या ऐवजी. ठीक आहे. आणि ओव्हररिडन मेथड इज कॉल्ड थ्रू द रेफरन्स व्हेरिएबल ऑफ द सुपर क्लास. म्हणजे कुठली मेथड कॉल करायची आहे हे कंपाईल टाईमला कळण्याऐवजी आपल्याला ते कुठं कळतं, तर रन टाईमला म्हणजेच कंपायलरला. ठीक आहे. तर एखादी मेथड ओव्हरराईड केलेली असेल तर ती ओव्हरराईड केलेली मेथड ही कंपाईल टाईमच्या ऐवजी रन टाईमला कळते, तर त्याला आपण काय म्हणतो, डायनामिक मेथड डिस्पॅच. आता ती ओव्हरराईड कशी करायची, बाय युझिंग द रेफरन्स ऑफ द सुपर क्लास. आता रेफरन्स म्हणजे काय, इट इज अ क्लास व्हेरिएबल और इट इज अ ऑब्जेक्ट टाईप. म्हणजे ऑब्जेक्ट आणि रेफरन्स व्हेरिएबलमध्ये थोडंसं डिफरन्स आहे. ऑब्जेक्ट इज क्रिएटेड बाय युझिंग न्यू कीवर्ड रादर दॅन द रेफरन्स व्हेरिएबल इज ओनली द रेफरन्स व्हेरिएबल. म्हणजे ऑब्जेक्ट असतो तोच ॲज अ रेफरन्स व्हेरिएबलमधून काम करतो. फक्त न्यू कीवर्ड जर वापरला तर रेफरन्स व्हेरिएबल हा काय होतो, तर ऑब्जेक्ट क्रिएट होतो. म्हणजे ऑब्जेक्ट गेट्स द मेमरी लोकेशन फॉर द स्टोरेज आणि रेफरन्स गेट्स ओनली द ॲड्रेस ऑफ द मेमरी लोकेशन. एवढं लक्षात ठेवू शकता. काय म्हणलं, मेमरीचा ॲड्रेस म्हणजे रेफरन्स आणि मेमरीमध्ये स्पेस म्हणजे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू शकतो थोडक्यात. ठीक आहे. तर डिटर्मिनेशन ऑफ मेथड इज कॉल्ड बेस्ड ऑन द ऑब्जेक्ट बीइंग रेफर्ड बाय द रेफरन्स व्हेरिएबलने जे रेफर केलेला असतो, तो रेफर केलेली जी मेथड असेल ती मेथड आपल्याला रन टाईमला कळते, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, डायनामिक मेथड डिस्पॅच. आणि डायनामिक मेथड डिस्पॅच हे कोण क्रिएट करतं, हे JVM क्रिएट करतं. मी आता मगाशी म्हटलं की कंपायलर तो काहीच करत नाही आहे. इट इज परफॉर्म्ड बाय, म्हणजे डायनामिक मेथड डिस्पॅच इज परफॉर्म्ड बाय द JVM, जावा व्हर्च्युअल मशीन, रादर दॅन द कंपायलर. ठीक आहे. ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे शेवटी. ठीक आहे. त्यानंतर बघूया फायनल कीवर्ड. आता तुम्ही फायनल कीवर्ड म्हणजे थोडक्यात आपण कॉन्स्ट असा एक कीवर्ड आपण वापरलेला C प्रोग्रॅमिंग किंवा C++ प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये. ठीक आहे. तर तो कॉन्स्टंट कीवर्ड म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो की फायनल व्हेरिएबल. तर फायनल कीवर्डमध्ये आपण फायनल व्हेरिएबल म्हणून पण वापरू शकतो आणि फायनल मेथड पण म्हणून वापरू शकतो. ठीक आहे.
आता फायनल व्हेरिएबल म्हणजे काय बघा, इफ वी मेक एनी व्हेरिएबल ॲज अ फायनल, म्हणजे जर आपण एखादा व्हेरिएबल फायनल म्हणून डिक्लेअर केला, वी कॅन नॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ फायनल व्हेरिएबल, म्हणजे तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही आहे, बरोबर. तर त्याला काय म्हटलेलं आहे, तर फायनल व्हेरिएबल म्हणजे थोडक्यात इथे त्याला आपण काय म्हणू शकतो, इट इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे. देर इज फायनल व्हेरिएबल स्पीड लिमिट. एक्झाम्पल आहे, देर इज अ फायनल व्हेरिएबल स्पीड लिमिट, वी आर गोइंग टू चेंज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल बट कॅन नॉट गेट चेंज्ड. म्हणजे जर आपण एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डिक्लेअर केलेली आहे आणि पुढे जाऊन जर रन करत असताना आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर चेंज करण्याचा प्रयत्न केला तर ती चेंज करू शकतो, पण प्रोग्राममध्ये एरर येईल, कॅन नॉट बी चेंज्ड म्हणून. ठीक आहे. याच्यासाठी पण एक एक्झाम्पल आपण बघूया. त्यानंतर आहे फायनल मेथड. आता फायनल मेथड म्हणजे काय, जर समजा एखादी मेथड आपण फायनल ॲज अ डिक्लेअर केली, फायनल म्हणून जर डिक्लेअर केली, तर ती मेथड आपण ओव्हरराईड करू शकत नाही आहे. आता ओव्हररायडिंग म्हणजे आपण मागच्या वेळेला लेक्चरमध्ये बघितलं आहे, एका क्लासमधील जर सेम मेथड नेम, सेम पॅरामीटर लिस्ट असलेली एखादी मेथड आपण दुसऱ्या एखाद्या क्लासमध्ये आपण कॉल करू शकतो किंवा ओव्हरराईड करू शकतो. पण जर ती मेथड आपण फायनल म्हणून डिक्लेअर केली तर आपण करू शकत नाही आहे ओव्हररायडिंग. ठीक आहे. यासाठी पण आपण एक्झाम्पल बघणार आहोत पुढं. त्यानंतर आपल्याला बघायचं ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड. आता ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड, आता ॲबस्ट्रॅक्शन हे मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे जावाचं. तर बघू शकताय तुम्ही, ॲबस्ट्रॅक्शन इज अ प्रोसेस ऑफ हायडिंग द इम्प्लिमेंटेशन डिटेल्स फ्रॉम द युजर. ओनली द फंक्शनॅलिटी विल बी प्रोव्हाइडेड टू द युजर. म्हणजे थोडक्यात काय, आपण डायरेक्टली आपण युजरकडनं इनपुट करून त्याचा आन्सर देऊ शकतो, पण ते कसं बनवलेलं आहे ह्याचं डिटेल्स आपण बाय युजिंग ॲबस्ट्रॅक्शन ते हाईड करू शकतो. ठीक आहे. तर त्याला काय म्हणलेलं आहे, ॲबस्ट्रॅक्शन. The user will have the information on what object does instead of how. म्हणजे ऑब्जेक्ट काय करतो ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन जास्त केलेलं आहे, की तो कसं काम करतो ह्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे. तर ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड वापरून आपण ॲबस्ट्रॅक्ट क्लास क्रिएट करू शकतो आणि ॲबस्ट्रॅक्ट मेथड पण क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर ॲबस्ट्रॅक्ट क्लास जर क्रिएट करायचे असेल तर क्लासच्या अगोदर आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड वापरला पाहिजे, तरच तो क्लास काय होतो, ॲबस्ट्रॅक्ट होतो. ठीक आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करता येत नाही, म्हणजे इट कॅन नॉट बी इन्स्टन्शिएटेड, म्हणजे आपल्याला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करता येत नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ॲबस्ट्रॅक्ट मेथडच असल्या पाहिजेत असं काही नाही, आपण एखादी नॉर्मल मेथड पण ॲड करू शकतो. ठीक आहे. आणि एखादी ॲबस्ट्रॅक्ट मेथड पण ॲड करू शकतो. ठीक आहे. इफ अ क्लास हॅज ॲटलिस्ट वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड. समजा एखादा क्लास असेल आणि त्या क्लासमध्ये एखादी मेथड ॲबस्ट्रॅक्ट असेल तर तो क्लास आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट केलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे. तर सिंटॅक्स बघा, मी इथे सिंटॅक्स दिलेला आहे तुम्हाला. ॲबस्ट्रॅक्ट क्लास, क्लासचं नाव, मेथड, बॉडी, त्याच्यामध्ये फील्ड्स आणि मेथड म्हणजे एखादं व्हेरिएबल किंवा त्याच्या रिलेटेड मेथड्स पण असू शकतात. ठीक आहे. ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड इथं सुरुवातीला वापरायचा आणि इथं स्मॉलमध्येच आपल्याला ते लिहायचं आहे. जर इथं कॅपिटल वगैरे लिहिला तर जावा इज अ केस सेन्सिटिव्ह, सो इट शोज द एरर्स. ठीक आहे. हे झालं ॲबस्ट्रॅक्ट क्लाससाठी. आता ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय, जर एखादी मेथडला जर आपण ॲज अ कीवर्ड म्हणून ॲबस्ट्रॅक्ट वापरला तर त्याला आपण काय म्हणतो, ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड. आणि ॲबस्ट्रॅक्ट मेथडला फंक्शन बॉडी नसते, म्हणजे जसं आपण एखादी मेथड डिक्लेअर करतो त्याचप्रमाणे आपण ती ॲबस्ट्रॅक्ट मेथड त्याला म्हणतो. ठीक आहे. इथं आपण सिंटॅक्स दिलेला आहे. व्हॉइड डिस्प्ले जसं आपण फक्त डिक्लेरेशन करतो त्याच्याऐवजी त्याच्या पुढे फक्त आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट नावाचा कीवर्ड फक्त वापरायचा आहे, म्हणजे काय होईल, ती डिस्प्ले नावाची मेथड ही ॲबस्ट्रॅक्ट मेथड होईल. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, हे दोन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ब्ल्यू कलरमध्ये दिलेले. दो ॲबस्ट्रॅक्ट क्लासेस कॅन नॉट बी इन्स्टन्शिएटेड, वी कॅन क्रिएट द सब क्लास फ्रॉम इट. म्हणजे याचा अर्थ मी मगाशीच काय सांगितलेलं की ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करता येत नाही, पण आपण ॲबस्ट्रॅक्ट क्लासपासून एखादा नवीन सब क्लास क्रिएट करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे.
त्यानंतर बघा वी कॅन देन ॲक्सेस मेंबर्स ऑफ ॲबस्ट्रॅक्ट क्लास युजिंग द ऑब्जेक्ट ऑफ सब क्लास. आणि त्या सब क्लास जो आपण क्रिएट करणार आहे ॲबस्ट्रॅक्टपासून, त्या क्लासच्या ऑब्जेक्टनी आपण त्या ॲबस्ट्रॅक्ट क्लासचे जे मेंबर्स असतील ते आपण कॉल करू शकतो. ठीक आहे, हे झालं ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड. आणि त्यासाठी आपल्याला 1 बाय 1 टोटल 5 वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत, ते आपण बघूया. ठीक आहे, तर पहिला बघूया. डायनामिक मेथड डिस्पॅचसाठी एक एक्झाम्पल मी इथं क्रिएट केलेलं आहे. त्यासाठी मी एक क्लास क्रिएट केला आहे, रेक्टँगल नावाचा एक क्लास क्रिएट केला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स घेतले आहेत, इंटिजर टाईप एल आणि बी. एलची व्हॅल्यू 8 घेतली आहे, बीची व्हॅल्यू 4 घेतलेली आहे. ठीक आहे, आणि त्याचा एरिया काढण्यासाठी मला काय करायचं, एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केला आहे इंटिजर टाईप एरिया. त्यामध्ये वॉइड एरिया नावाचं फंक्शन घेऊन मी एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे, आणि तो डिस्प्ले केलेला आहे तिथंच. त्यानंतर रेक्टँगलपासून मी काय केलेलं आहे, एक स्क्वेअर नावाचा क्लास एक एक्सटेंड केलेला आहे. आणि स्क्वेअरमध्ये पण मी काय केलं आहे, वॉइड एरिया सेम मी इथं काय घेतलेलं आहे, मेथड घेतली आहे, ओव्हरराईड केलेली आहे. त्याच्यामध्ये मी एरिया काढला आहे, तो स्क्वेअरचा एरिया आहे. त्यानंतर मी ट्रायंगल नावाचा एक क्लास एक्सटेंड केला आहे रेक्टँगलपासून, म्हणजे इथं मल्टी लेवल इनहेरिटन्स आहे. तर तिथं पण सेम मेथड मी ओव्हरराईड केली आहे एरियाची, आणि तिथं ट्रायंगलचा एरिया काढलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मी मेन क्लासमध्ये काय केलं आहे, DMD नावाचा एक क्लास केला आहे. त्याच नावाने मी सेव्ह केलेले आहे फाईली, कारण PSVM जे आहे हे DMD क्लासच्या अंडर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मी जो शेवटचा क्लास असेल, शेवटचा क्लास किंवा एक कुठलाही क्लास, आता मी इथं रेक्टँगल क्लास केला आहे, त्याचा मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. रेक्टँगलचा आर नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. आरने काय केलं आहे, आर डॉट एरिया, म्हणजे काय केलेलं आहे, मी रेक्टँगलची जी एरिया नावाची मेथड आहे, कुठली रेक्टँगलची एरिया म्हणजे जो पॅरेंट क्लास होता. ठीक आहे, ह्या रेक्टँगलची एरिया मेथड मी काय केली आहे, कॉल केलेली आहे बाय युजिंग द ऑब्जेक्ट ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, ही जी मेथड. त्यानंतर काय केलं आहे बघा, मी आर हा ऑब्जेक्ट ॲज अ रेफरन्स म्हणून मी कुणाला घेतलेला आहे, तर स्क्वेअर नावाच्या क्लासला रेफर केला आहे. काय केलं आहे लक्ष द्या इकडं, आर नावाचा जो ऑब्जेक्ट आहे रेक्टँगलचा, तो ॲज अ रेफरन्स म्हणून मी स्क्वेअरला तो काय केला आहे, असाइन केलेला आहे. आणि त्यानंतर काय केलं आहे बघा, मी आर डॉट एरिया, म्हणजे तो थोडक्यात न्यू स्क्वेअर जो इथं ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे ॲनोनिमस म्हणजे स्क्वेअर नावाचा जो क्लास होईल त्याचं ऑब्जेक्ट इथं नाव दिलेलं आहे, म्हणून त्याला आपण म्हणू शकतो इट इज अ ॲनोनिमस ऑब्जेक्ट. म्हणजे आर डॉट एरिया इथं जे कॉल केलेलं आहे, हे एरिया नावाचं जी मेथड आहे ही कोणाची असणार आहे, स्क्वेअरची असणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आर इज इक्वल टू न्यू ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलचा जो ऑब्जेक्ट असेल त्याला इथं असाइन केलेलं आहे आरला. आणि त्यानंतर आर डॉट एरिया असं कॉल केलेलं आहे, म्हणजे एरिया ही मेथड ट्रायंगलची इथं कॉल होणार आहे. ठीक आहे, हे बघू शकता. म्हणजे काय, इथं रन टाईमलाच तुम्हाला कळते की कुणाची मेथड इथं कॉल केलेली आहे, म्हणजे कुठल्या क्लासची मेथड ओव्हरराईड केलेली आहे आणि ती एक्झिक्यूट झालेली आहे, हे तुम्हाला रन टाईमलाच कळणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, डायनामिक मेथड डिस्पॅच. ठीक आहे, हा प्रोग्राम आपण सेव्ह करून बघूया, रन करून बघूया. जावाc DMT, त्यानंतर जावा DMT, कॅपिटल आहे म्हणून तो एरर देईल. ठीक आहे, तर पहिला कुणाचा रेक्टँगलचा कॉल केला, त्यानंतर स्क्वेअरचा ऑब्जेक्ट कॉल केला, आणि त्यानंतर ट्रायंगलचा ऑब्जेक्ट म्हणजे ट्रायंगलची जी एरिया मेथड असेल ती कॉल केली. ठीक आहे, म्हणजे काय, डायनामिक डिस्पॅच म्हणजे ओव्हररिडन केलेली मेथड ती रिझॉल्व कधी होणार आहे, रन टाईमला होणार आहे. ठीक आहे, हे झालं डायनामिक मेथड डिस्पॅच. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फायनल व्हेरिएबल आणि फायनल मेथड. आता इथं फायनल व्हेरिएबलसाठी मी एक
सिम्पल एक क्लास केला आहे फायनल व्हेरिएबल, त्याच्यामध्ये एक इंटिजर स्पीड लिमिट, जे मग अशी मी एक्झाम्पल दिलेलं आहे, स्पीड लिमिट इज इक्वल टू 90, हे काय केलं आहे ॲज अ फायनल म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि रन मेथडमध्ये मी रन नावाची एक मेथड क्रिएट केली आणि त्याच्यामध्ये मी स्पीड लिमिट किती टाकलं आहे 400. त्यानंतर काय केले बघा, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे आणि ऑब्जेक्टने ती रन मेथड कॉल केलेली आहे. म्हणजे इथं ह्या प्रोग्रॅमसाठी एरर येणार आहे. आता एरर कुठली येणार आहे आणि काय येणार आहे, तर एरर येणार आहे तर ह्यासाठी एरर येईल, कारण आपण फायनल त्या स्पीड लिमिटची जी व्हॅल्यू आहे ती 90 दिलेली आहे आणि आपण रन मेथडमध्ये 400 दिलेले आहे, त्यामुळे तो एरर दाखवेल. आता एरर कशी तो प्रिंट करतो इथं आपण बघूया. जावा सी फायनल एक मिनिट, आपण इथं सेव्ह केलेलं नाही आहे प्रोग्राम, तर ते प्रोग्राम आपल्याला सी प्रोग्राम फाइल्स जावा JDK आणि बीनच्या अंडर सेव्ह करावे लागते. ठीक आहे, तर आपण इथं रन करून बघूया. जावा फायनल व्हेरिएबल बघायचं आहे, तर इथं रन कंपाईल केल्यानंतर इथं एरर काय दाखवतो, कॅन नॉट असाइन अ व्हॅल्यू टू फायनल व्हेरिएबल स्पीड लिमिट. म्हणजे स्पीड लिमिटला आपण व्हॅल्यू ऑलरेडी 90 दिलेली आहे आणि आपण रन मेथडमध्ये 400 दिलेले आहे, त्यामुळे तो एरर देईल. ठीक आहे, तर हा आहे यूज कशाचा, फायनल व्हेरिएबल, फायनल कीवर्डचा व्हेरिएबलसाठी. आणि त्यानंतर आहे फायनल मेथडसाठी आपण एक्झाम्पल बघूया. आता फायनल मेथड म्हणजे आपण काय सांगितलेलं की इथं आपण ओव्हरराईड करू शकत नाही आहे. सॉरी, ओव्हरराईड करू शकत नाही. म्हणजे क्लास बाईक 100 नावाचा एक क्लास क्रिएट केला आहे, त्या क्लासमध्ये रन नावाची मेथड मी इथं काय केलेलं आहे, डिफाईन केलेले आहे. ठीक आहे, आणि ते एक्सटेंड केलेले आहे फायनल मेथडसाठी, आणि त्याच्यामध्ये पण सेम मेथड ओव्हरराईड केल्या. ठीक आहे, सेम मेथड ओव्हरराईड केल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाईक 100 नावाच्या क्लासमध्ये ती मेथड ॲज अ फायनल म्हणून डिक्लेअर केलेली आहे. ती सेम मेथड आपण ते ओव्हरराईड करण्याचा प्रयत्न करतोय, त्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट करून ती मेथड कॉल केलेली आहे. पण काय होईल, इथं पण सेम एरर येणार आहे. तर ती एरर काय असेल बघा, फायनल मेथड इन फायनल मेथड कॅन नॉट ओव्हरराईड रन मेथड इन बाईक 100. बरोबर, कारण का आपण तिथं ॲज अ फायनल म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ॲबस्ट्रॅक्ट क्लास आणि ॲबस्ट्रॅक्ट मेथड. तर इथं ॲबस्ट्रॅक्ट क्लाससाठी आपण बघूया. आता ॲबस्ट्रॅक्ट क्लासच्या डेफिनेशननुसार आपण ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये कुठल्याही मेथड्स, म्हणजे दोन्ही मेथड्स असू शकतात. आता इथं बघा, क्लास लँग्वेज नावाचा एक क्लास क्रिएट केला आणि तो मी ॲज अ ॲबस्ट्रॅक्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये वॉइड डिस्प्ले नावाची मेथड मी इथं डिफाईन केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर काय केलं, एखादा ॲबस्ट्रॅक्ट क्लास असेल तर त्याचे मेथड जर कॉल करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, एक नवीन सब क्लास त्याच्यापासून क्रिएट करायला पाहिजे, असं मी सांगितलेलं मगाशी. ठीक आहे, तर लँग्वेजपासून एक ॲबस्ट्रॅक्ट क्लास अंडरस्कोर क्लास हा नावाचा एक वेगळा क्लास मी एक्सटेंड केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये PSVM लिहिलं आहे. PSVMमध्ये ह्या क्लासची ऑब्जेक्ट क्रिएट केला बाय युजिंग न्यू कीवर्ड. आणि काय केलं मी, त्या ॲबस्ट्रॅक्ट क्लासची जी मेथड होती डिस्प्ले नावाची, ती मी तर डायरेक्टली कॉल केलेली आहे. ठीक आहे, डिस्प्लेमध्ये काय प्रिंट केलेलं आहे, दिस इज जावा प्रोग्रामिंग. तर एक रन करून बघूया आपण. जावा सी, हे ऑलरेडी रन करून ठेवलेले आहेत प्रोग्राम मी. ठीक आहे, जावा ABS ॲबस्ट्रॅक्ट क्लास
दिस इज जावा प्रोग्रामिंग. ठीक आहे. ॲबस्ट्रॅक्ट क्लासच्या साठी जे म्हणजे जे नियम आहेत किंवा जे त्यासाठी दिलेले आहेत असेजेस वगैरे ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. हे झालं ॲबस्ट्रॅक्ट क्लाससाठी. आता ॲबस्ट्रॅक्ट मेथडसाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. ॲबस्ट्रॅक्ट मेथड जर आपण डिक्लेअर केली तर ॲबस्ट्रॅक्ट मेथड एखाद्या क्लासमध्ये असेल तर तो क्लास पण आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट करावा लागेल. म्हणून मी इथं ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड हा क्लाससाठी पण वापरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मेक साऊंड नावाची जी मेथड आहे मी इथं ॲज अ ॲबस्ट्रॅक्ट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर एक नॉर्मल मेथड इट नावाची इथं डिक्लेअर केलेली आहे, कारण ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये नॉर्मल मेथड पण असतात आणि ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स पण असतात. ठीक आहे. त्यानंतर एक नवीन क्लास क्रिएट केला आहे डॉग नावाचा, तो ॲनिमलपासून आपण एक्सटेंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी मेथड आपण ॲज ॲबस्ट्रॅक्ट म्हणून डिक्लेअर केलेली ती इथं आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागेल. ठीक आहे. म्हणून वॉइड मेक साऊंड ही जी ॲबस्ट्रॅक्ट मेथड होती ही इथं आपण इम्प्लिमेंट केलेली आहे आणि SOP स्टेटमेंटमध्ये आपण थोडं टेक्स्ट टाकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक नवीन क्लास क्रिएट केलेला आहे ॲबस्ट्रॅक्ट मेथड, त्याच्यामध्ये आपण डॉग जो एक्सटेंड केलेला क्लास होता त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे आणि त्याच्या ऑब्जेक्टने आपण जे मेक साऊंड आणि इट नावाची मेथड आहे ते दोन्हीही कॉल केलेले आहेत. ठीक आहे. तर आपण हा पण प्रोग्राम रन करून बघूया. जावासी ॲबस्ट्रॅक्ट मेथड जावा ॲबस्ट्रॅक्ट मेथड वर्क बार आय कॅन इट. ठीक आहे. तर हे झाले ॲबस्ट्रॅक्ट मेथड आणि क्लाससाठी दोन एक्झाम्पल. ठीक आहे. तर हे ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड किंवा जे फायनल कीवर्ड असेल किंवा डायनामिक मेथड डिस्पॅच ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर ह्या व्यवस्थित शिकून घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.